नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. इराणमध्ये अमेरिका आक्रमण करणार नाही, यावरती मी काही व्हिडिओ केलेले होते आणि आजपर्यंत तुम्हाला दिसलं असेल, की जरी खूप मोठी तयारी केली गेली, मोठाले त्यांच्या नाविक दल जे आहे अमेरिकेचं, त्याची मोठ्या-मोठ्या हालचाली सुरू झाल्या. मोठाली विमानं येऊन त्या एरियामध्ये स्थिरावली, तरी देखील मी जे म्हणत होते त्यानुसार अजूनही लष्करी कारवाई अमेरिकेने सुरू केलेली नाहीये. या सगळ्याचा अर्थ असाच असतो, की दंड थोपटून दाखवतायत दोन्ही बाजू. इराणने सुद्धा काही तयारी कमी केलेली आहे असं नाहीये. या सगळ्या वेस्ट एशियामध्ये म्हणजे पश्चिम आशियामधले सगळे देश, इस्रायल सकट सगळ्या देशांना हीच भीती आहे, की अमेरिकेने जर असा हल्ला केला तर इराण प्रतिहल्ला करेल आणि तो प्रतिहल्ला जो आहे तो आम्हाला भोगावा लागेल. त्यातला नंबर 1 चा देश असणार आहे इस्रायल अर्थात. मग इस्रायल काय करेल हे कोणाच्याही हातामध्ये उरणार नाही. ना ट्रम्पच्या हातात उरेल, ना उर्वरित जगाच्या हातात उरेल. तेव्हा अमेरिकेने लष्करी कारवाई करू नये ही खरं सांगायचं झालं तर एक लक्ष्मण रेषा आहे. लक्ष्मण रेषा जरी आखलेली असली तरी देखील दोन्ही देशांना वाटाघाटी करायला काही कोणी थांबवलेलं नाहीये. किंबहुना सर्व जगाचं एक प्रकारे प्रोत्साहन आहे, की बसा एकत्रित आणि आपले मुद्दे जे आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला, की इराणने लवकरात लवकर आमच्याशी करार करावा. अन्यथा आता ते जे अन्यथा जे असतं ते ट्रम्पचं नेहमीच असतं, तेव्हा ते आपण सोडून देऊ. यानंतर इराणनी काही प्रमाणामध्ये 2 पावलं मागे येण्याची तयारी सुद्धा दाखवली. एक लक्षात घ्या, की अमेरिका हा गुंड आहे. इराण हा पश्चिम आशियातला गुंड आहे. 2 गुंड एकमेकाच्या समोर आले, की जे काय होतं ते गँग वॉर आपल्याला माहिती आहे. त्यातून वाचायचं असेल तर टेबलावरती बसायला लागतं. तेव्हा इराणनी सुद्धा काही प्रमाणामध्ये अ, टोन डाउन केलं. स्वतःला थोडंसं शिथिल करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं, की जर का अमेरिका हा कुठल्याही धमक्या न देता आणि अवाजवी मागण्या न करता वाटाघाटींसाठी तयार असेल, तर इराण वाटाघाटी करायला तयार आहे. इराणनी आपली जी मागणी पुढे ठेवली किंवा त्यांची जी भूमिका मांडली ती अशी होती, की आम्ही आमचा जो न्यूक्लिअर प्रोग्राम आहे, अणु कार्यक्रम आहे, तो सस्पेंड करायला तयार आहोत. म्हणजे आम्ही बडतर्फ करू तो. मग त्याच्यामध्ये काय होईल? आता सध्याचं जे पश्चिम आशियामध्ये जो तणाव वाढलेला आहे, तो तणाव काही ठीक नाही आणि म्हणून आम्ही आमचा अणु कार्यक्रम स्थगित ठेवू शकतो. पण त्याच्या बदल्यामध्ये अमेरिकेला एक गोष्ट करावी लागेल, की संपूर्ण पश्चिम आशियामध्ये जी अ, अणुशक्तीवर आधारित वीज निर्मिती व्हायला पाहिजे. त्या वीज निर्मितीसाठी एक प्रादेशिक कन्सोर्टियम निर्माण करा आणि मग त्याच्यामधून आम्हाला कारण अखेर आम्हाला सुद्धा अणुविजेची गरज आहे आणि ही अणुविजेची गरज कोणी नाकारू शकत नाही. पश्चिम आशियासारख्या प्रदेशामध्ये जिथे वाळवंट आहे आणि टेम्परेचर्स 50 डिग्रीच्या पुढे जातात, अशा ठिकाणी माणसाचं जे राहण्याचं ठिकाण आहे, ते थंड ठेवायचं असेल तर केवढ्या मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज आहे, आपण कल्पना करू शकतो. आणि केवळ इथेच गोष्टी थांबल्या नाहीयेत, तर आज पश्चिम आशियामधले अनेक देश असे आहेत. अ, केवळ अमिरात, संयुक्त अरब अमिरात नाही, तर सौदी अरेबिया असेल, कतर असेल, बहारीन असेल, या सर्वांनी आपापल्या देशामध्ये डेटा सेंटर्स उभी करणं आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी कंपन्यांना आमंत्रण देणं, हा मार्ग जिथे चोखाळलेला आहे, तिथे अशा प्रकारच्या ऊर्जेच्या गरजेमध्ये कित्येक पटीने वाढ झाली असेल. खरं सांगायचं झालं तर वाळवंटामधलं जे वातावरण आहे ते काही डेटा सेंटर बनवायला योग्य आहे असं नाहीये. कारण ऑलरेडी डेटा सेंटरची विजेची गरज ही प्रचंड असते, अवाढव्य असते. ती अशा वातावरणामध्ये तर ती आणखी द्विगुणित किंवा आणखी पटीत वाढू शकते.
पण तरी सुद्धा या देशांनी जर निर्णय घेतला असेल तर त्यांना ऊर्जेची गरज आहे. आणि म्हणून इराण जे सांगतो आहे की अणु ऊर्जेवरती आधारित जे कार्यक्रम घ्यायचे आहेत त्याच्यासाठी तुम्ही प्रादेशिक कन्सॉर्टियम बनवा. म्हणजे केवळ इराण सुद्धा नाही करणार, संपूर्ण प्रदेशाला त्याची गरज आहे. इराणने जो खडा टाकलेला आहे तो महत्वाचा आहे. त्यांनी हे सगळे जे निगोशिएशन होत आहेत आणि आपला न्यूक्लिअर कार्यक्रम स्थगित ठेवण्याच्या बदल्यामध्ये संपूर्ण पश्चिम आशियातल्या सर्व देशांना हवा हवासा वाटणारा विषय छेडलेला आहे, जेणेकरून ते सगळे आपल्या मागे उभे राहू शकतील. आणि अमेरिकेला जर का आपल्याला सामना करायचा झाला तर त्यांची या मतावरती त्यांचं एकमत या मुद्द्यावरती होईल याची काळजी इराणने घेतलेली आहे. अतिशय सटल असा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे आणि मोठ्या शिताफीने मांडलेला आहे असं मी समजते. त्यांचे जे नॅशनल सिक्युरिटीचे काउन्सिलचे जे सेक्रेटरी आहेत अली लारिजानी, हे हल्लीच्या दिवसामध्ये रशियामध्ये जाऊन व्लादिमीर पुतीन यांना भेटले आणि त्यांनी असं सांगितलं की ज्या वेळेला 2015 साली जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ऍक्शन बनवला गेला होता ओबामा यांच्या कारकिर्दीमध्ये अमेरिका आणि इराणच्या दरम्यान, त्याच्यामध्ये जसं आम्ही समृद्ध केलेलं जे युरेनियम आमच्याकडे आहे ते आम्ही रशियाला सुपूर्द करू म्हणून सांगितलं होतं, तसं आत्ता सुद्धा करायला तयार होतो. चा अर्थ असा की लारिजानी हे सांगता आहेत की आजच्या घडीला सुद्धा इराणच्या हातामध्ये समृद्ध युरेनियम आहे. ते रशियाला द्यायला तयार होत याचा अर्थ वेगळा. आता समृद्ध युरेनियम त्यांच्याकडे आहे म्हणजे ते संपूर्ण जगाला एक प्रकारे इशारा देत आहेत की आम्हाला छेडू नका, आम्हाला छेडू नका, आमच्याकडे आण्विक अस्त्र आहेत, हे सांगतायत ते. तेव्हा हा जो संघर्ष आहे तो असा काहीतरी ज्याला म्हणतात ना मधुरांना उचलून नेलं वगैरे असल्या सगळ्या रोमॅन्टिक आयडियाज मध्ये जाण्यामध्ये अर्थ नाही. अमेरिकेला सुद्धा कदाचित त्याची जाणीव असेल. ट्रम्पना नसली तरी पेंटागॉनला निश्चित आहे. आणि ज्यांचं डोकं थोडंसं स्थिर आहे असे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांना देखील या सगळ्या परिस्थितीचं इव्हॅल्युएशन किंवा असेसमेंट जी आहे ती नीट करता येते असं आपण गृहीत धरू शकतो. आता अमेरिका जी आहे म्हणजे अमेरिका किती झालं तरी देखील ते त्यांचं घोडं दामटतच राहतात. आपण बघितलंय रशियाची तेल खरेदी भारताने थांबवली म्हणून त्यांनी घोषित करून टाकले. ते नेमकं झालं का नाही हे बघण्याची सुद्धा तसदी ते घेत नाही. त्याप्रमाणे त्यांनी ज्या 4 मागण्या अमेरिकेने इराण समोर काय ठेवलेल्या आहेत त्या बघा. नंबर 1 ची गोष्ट अणु कार्यक्रम नाही, नो न्यूक्लिअर वेपन्स प्रोग्राम, हे त्यांनी क्लिअर केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी इराणने सुद्धा आपली सहमती दाखवलेली आहे ऑलरेडी की आम्ही स्थगित करायला तयार आहोत. नंबर 2 चा मुद्दा जो आहे, तुम्ही बॅलिस्टिक मिसाईल्स बनवता, त्याचं उत्पादन करता, ते उत्पादन थांबवा. ही अमेरिकेची दुसरी अट आहे. तिसरी अट काय आहे तर तुम्ही या संपूर्ण वेस्ट एशियामध्ये आणि जगभरामध्ये जे प्रॉक्सी निर्माण केलेले आहेत म्हणजे हिजबुल्ला असेल, हुदी असतील, हमास असतील, या सर्वांचं वित्त सहाय्य आणि अन्य प्रकारचं सहाय्य बंद करा. जेणेकरून त्यांना वाऱ्यावर सोडून द्या अशी अट घातली गेलेली आहे. चौथी अट जी आहे ती अशी आहे की तुमच्या देशामध्ये जी निदर्शनं होत आहेत त्यामध्ये निदर्शकांवरती जे अनन्वित अत्याचार चाललेले आहेत ते अत्याचार ताबडतोबीने बंद करा. या 4 मागण्या ट्रम्प सरकारकडून इराणला पाठवल्या गेलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या ज्या मागण्या आहेत ह्यातलं काय साध्य होऊ शकतं काय होऊ शकत नाही याची दोन्ही पक्षांना पूर्णपणे कल्पना आहे. पण त्यानुसार जे इराणनी जी तयारी दाखवली त्याला जर का अमेरिकेने हे उत्तर दिलं असेल तर इराणचा त्याच्यावर काय प्रश्न पडतो म्हणजे त्यांचं म्हणणं काय हा प्रश्न पडेल. पहिली जी सगळी बैठक झाली ती अन्यत्र झालेली होती, परंतु आता टर्कीमध्ये जी बैठक झाली आणि एर्दोगानच्या सरकारने त्याच्यात पुढाकार घेतला होता. इराणने सांगितलं की आम्ही इथून पुढे तुर्कस्तानमध्ये बोलण्यासाठी येणार नाही, तुम्ही जागा बदला. जागा बदला म्हटल्यानंतरचा पर्याय आला तो ओमानचा आला आणि त्यांनी ओमानला हो म्हटलं इराणनी. त्यामुळे इराणी लोक हे
ओमानमध्ये यायला तयार झाले अशा बातम्या आल्या आणि शुक्रवारी हे डीलसाठी म्हणजे दोन्ही पार्ट्या ज्या आहेत त्या भेटतील अशी हवा तयार झाली. काहीतरी एक सामंजस्य निर्माण होऊ शकेल अशी सर्वांनी, परंतु इराणने त्याच्यानंतर असं डिक्लेअर केलं की ही बोलणी आम्ही कॅन्सल करतो आहोत. का कॅन्सल करतोय? कारण बॅलिस्टिक मिसाईलचं उत्पादन बंद करा ही अट आम्हाला मान्य नाही. ही अट नंतर घुसडवण्यात आलेली आहे अमेरिकेकडून आणि हा खोडसाळपणा झालेला आहे. तेव्हा हे सगळे मुद्दे बंद करा. आम्ही तुमचा आक्षेप जर का अणु कार्यक्रमावर असेल तर त्याच्यावरच गोष्टी बोला, त्याच्या पलीकडे जाऊ नका. आणि हा इशारा अतिशय गंभीर आहे. हे अशा पद्धतीने अमेरिकेने जी घुसडपट्टी केलेली आहे त्याच्यावरती इराणचा जो आक्षेप आहे तो त्यांना आता जस्टिफाय करता आला पाहिजे. बोलणी तर रद्द झालेली आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा तणावाचं वातावरण जे आहे त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. या परिस्थितीमध्ये आता माघार कोण घेतो परत? हा प्रश्न निर्माण होईल. ट्रम्पने जरी सांगितलेलं असलं तरी डील करा अन्यथा वगैरे, तर त्या अन्यथा वगैरेला काही अर्थ नसतो. त्यांना अखेर इराण सारखा विशाल देश आहे तिथे अशा प्रकारे राजवट बदलणं हे यांच्यासाठी इतकंसं सोपं नाहीये. अमेरिकेने एक काम केलंय तुम्हाला सांगतो. यावेळेला जी निदर्शनं झाली ती कित्येक शहरांमध्ये झाली. जवळ-जवळ असं म्हणतात किती 50-100 किती शहरांमध्ये म्हणजे दूरवर पसरलेली होती इराणमध्ये. आणि त्यांनी एक महत्वाचं काम हे केलं, की जेव्हा शहरामध्ये निदर्शनं झाली त्यावेळेला बसीज आणि IRGC ह्या त्यांचे सुरक्षा दलं आहेत. त्या दलांतर्फे निदर्शकांवर कारवाया होत होत्या. निदर्शकांवरती कारवाया करणारे हे जे लोक आहेत ना, ते लोक सहसा म्हणजे अगदी छोट्या-छोट्या शहरांपर्यंत नेटवर्क कसं आहे, जाळं कसं आहे, ह्याची अमेरिकेकडे कदाचित पूर्ण माहिती नव्हती. त्यांच्याकडे शहरा-शहरांमधली असेल. पण खोलवरपर्यंत हे कसं जाळं चालू असतं, त्याची माहिती नव्हती. तेव्हा ही जी मंडळी बाहेर आली बिळातनं आणि निदर्शकांवरती कारवाया करायला लागली, त्यावेळी दे एक्सपोज देमसेल्व्हज टू अमेरिका. आणि अमेरिकेने आता हे लोक कोण आहेत, कुठे जातात, त्यांचं ऑफिस कुठे असावं, या सगळ्याची नोंद झालेली आहे अमेरिकेकडे. त्यामुळे हा सगळा जो संघर्ष चालू आहे त्याच्यामध्ये एक असा अंदाज सगळेजण व्यक्त करत होते, की एक प्रकारे खोमेनी जे आहेत ते सुद्धा करार करायला अनुकूल आहेत. त्यांना देखील IRGC डोईजड झालाय. त्यांना देखील बसीस जोड डोईजड झालाय. तेव्हा परस्पर अमेरिका जर का त्यांना संपवणार असेल, IRGCची जी मुख्यालय आहेत त्याच्यावरती हल्ले करणार असतील, बसीजवर करणार असतील, तर कदाचित ते खोमेनींना सुद्धा मान्य असेल. त्यांना सुद्धा तीच लाईन ऑफ ऍक्शन जी आहे ती पसंत असेल. त्यामुळे ते त्याला म्हणतात ना व्हील्स विदिन व्हील्स अशी परिस्थिती अमेरिका इराणच्या दरम्यान आहे. आणि जोवर ट्रम्प अशा धमक्या देत राहतील तोपर्यंत इराण त्यांना बदलणार नाही. इराण इतकी वर्ष बदला नाही, आताही बदलणार नाही. त्यांना तुम्हाला टोप्या कशा घालायच्या त्यांना माहिती आहे. त्यांनी जवळजवळ 50 वर्ष सँक्शन्स फेस केलेली आहेत आणि ते अजूनही देश चालवत आहेत. हे महत्वाचं. तेव्हा थोडीशी जी शिकवणूक आहे ती ट्रम्पच्या टीमसाठी सुद्धा आहे. अशा पद्धतीने गुंडगिरी करून जगाचे व्यवहार चालत नाहीत. ठीक आहे, तुम्ही त्यांना वाटाघाटीच्या टेबलपर्यंत आणू शकता, पण टेबलवर नेमकं काय होणार हे तुमच्या ॲटिट्यूडवर अवलंबून असणार आहे. तुम्ही कशा पद्धतीने वाटाघाटी करू इच्छिता, काय करू इच्छिता, हे जर का ते परत गुंडगिरीचं असेल तर मग ते ऐकणार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. अमेरिका आता ह्याच्यामध्ये काय करते बघू आपण. इराणने तर आपलं चित्र स्पष्ट केलेलं आहे आणि बॅलिस्टिक मिसाईलचं उत्पादन ही जर का अट असेल तर मुळात आम्ही बोलणी करायलाच येणार नाही. ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे हा डेडलॉक आहे. हा डेडलॉक मधून अमेरिकेला बाहेर पडावं लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.